आज आपण बनवतोय थंडी स्पेशल मेथीचे वडे. तर याच्या अगोदर आपण मेथीचे गावरान पद्धतीचे थालीपीठची रेसिपी अपलोड केली आहे. पाहिली नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. तर आज आपण बनवतोय विंटर स्पेशल मेथी वडा. तर बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि एवढे हे क्रिस्पी वडे होतात, खायलासुद्धा एकदम चविष्ट लागतात. तुम्हाला मी याचा आवाज ऐकून दाखवते. आणि सगळ्यात अगोदर किती छान भाजला गेलाय पहा. दोन्ही साईडनी क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा वडा भाजून घ्यायचा आहे. आणि बनवायला तर कमी साहित्य लागतं आणि कमी वेळेत तयार होतो. तुम्ही याचा आवाज ऐका. आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर 1 वाटी मेथी घेतली स्वच्छ धुवून आणि मूठभर कोथिंबीर घेतली. तर 1 वाटी इथे मी पोहे घेतलेत. जे आपण कांदे पोहे बनवतो ते पोहे. भरपूर सारा लसूण, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरे, 2 चमचे तीळ घेतलेत. तर आणखीन काय साहित्य लागणार आहे ते तुम्हाला मी बनवत सांगते. त्या अगोदर सगळ्यात आधी आपण पोहे भिजवून घेऊया. पोहे स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि 2दा पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे पाणी शिल्लक ठेवायचं, जेणेकरून पोहे चांगले मऊ भिजले जातील. आणि पोहे भिजायला अजिबात वेळ लागत नाही, लगेचच ते भिजले जातात. पोहे इथे आपले भिजून झालेत. मी फक्त 5 मिनिट ठेवलेलं मिरची आणि जिऱ्याचं वाटण करेपर्यंत. तर हे पहा किती छान हे पोहे मऊसूद भिजले गेलेत. आता हे पोहे हाताने असे मॅश करून घ्यायचे. पोह्यांमुळे वडे खूप क्रिस्पी कुरकुरीत बनतात. तर पोहे इथे मॅश करून घेतलेत आणि लगेच बघा किती मऊ झाले, त्याचा गोळासुद्धा तयार होतोय. आता याच्यामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया. तर अर्धी वाटी मी बेसन घेतले आणि जी आपण मेथी घेतलेली ना ती मी अशी थोडीशी चिरून घेतली आहे, म्हणजे आपल्याला वडे सहज बनवता येतील. भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊया. तर आता मी इथे कोथिंबीर टाकून घेतली आहे. तुम्ही सेम अशाच पद्धतीने कांद्याच्या पातीचे किंवा पालकचे सुद्धा वडे बनवू शकतात. खमंग चवीचे बनतात. जे आपण जिरे, लसूण आणि हिरवी मिरची घेतलेले त्याचं जाडसर वाटण करून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे पांढरे तीळ टाकून घेऊया. तीळ आणि बेसन टाकल्यामुळे वडे खायला खमंग लागतात आणि छान खरपूससुद्धा होतात. 1 चमचा तेल टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया. आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात. तर याच्यामध्ये पाणी लागलं तरच आपण टाकून घेणार आहोत, गरज वाटली तर. तसं तर मेथीमध्ये ओलावा आहे आणि पोहेसुद्धा भिजलेले आहेत. मिरची आणि लसूण वगैरे बारीक केले ते सुद्धा थोडं ओलसर आहे, त्यामुळे जास्त पाण्याची गरज पडत नाही. तुम्हाला वाटलं की याचा गोळा बनत नाही आहे, खूप सुक्का आहे, तरच 1 ते 2 चमचे पाणी टाकून हे पीठ मळून घेऊ शकतात. तर आता याचा गोळा होईपर्यंत आपण हे मळून घेऊया. तर सॉरी बरं का, याच्यामध्ये ना सुके मसाले टाकायचे राहून गेले. तर पाव चमचा हळद टाकून घेऊया. अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडासा धना पावडर टाकूया. तुमच्याकडे जे मसाले असतील ते टाकून घेतले तरीसुद्धा चालेल. आता हे परत एकदा सर्व मी मिक्स करून घेते. जेव्हा आपण लसूण आणि मिरचीचं वाटण टाकलं, सर्व साहित्य टाकलं, त्यावेळेसच मसाले टाकून हे असं व्यवस्थित गोळा याचा बनवून घ्यायचा आहे. हाताला चिटकत असेल तर थोडंसं तेल टाकून परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर वाटीला लागलेलं चमच्याने असं व्यवस्थित काढून घेऊया. आणि बघा पाणी आपण अजिबात वापरलेलं नाही आहे, तरीसुद्धा आपलं व्यवस्थित हे मिश्रण बनलेलं आहे. तर पाण्याची गरज पडत नाही आणि असंच हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे. तर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे हाताला चिकटणार नाही आणि आपलं हे मिश्रणसुद्धा सॉफ्ट होईल. परत एकदा हे व्यवस्थित मी मऊ करून घेते आणि सर्व मसाले आता आपण मिक्स करून घेतलेत. तर आपल्या इथे पिठाचा गोळा हा तयार झाला आहे. म्हणजेच जे आपण मेथी वडे बनवणार आहोत त्यासाठी हे मिश्रण एकदम परफेक्ट असं बनलेलं आहे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण घेऊ शकतात. तर आपल्या इथे परफेक्ट असं पीठ तयार आहे. लगेच आपण वडे करायला घेऊया. हाताला थोडंसं तेल लावून घेऊया आणि मिडियम आकाराचे वडे बनवून घेऊया. खूप जाड बनवायचे नाही. जेवढे आपण चपटे आणि मिडियम वडे बनवणार तेवढेच ते आतपर्यंत चांगले भाजले जाणार आणि आतमध्ये मग तळताना कच्चे राहणार नाही. तर थोडंसं मिश्रणाचा गोळा घेतलाय पहा आणि हातावरती असं गोल करून ह्याला चपटा आकार देऊन घ्यायचं. आपण टिक्की, कटलेट कसे बनवतो सेम तशाच पद्धतीने हे बनवून घ्यायचे. पण हे जरासं असं फ्लॅट करायचं, म्हणजे चपटं करून घ्यायचे. त्यामुळे काय होतं की हे वडे चांगले भाजले जातात आणि खायलासुद्धा खमंग लागतात. कच्चे अजिबात राहणार नाही. तर मी इथे एक वडा बनवून दाखवला आहे आणि किती पटकन बनलेलं आहे पहा. अगदी 10 ते 15 मिनिटात ही रेसिपी बनवून, म्हणजे हा नाश्ता बनवून तयार होतो. तुम्ही करून पहा, तुम्हालासुद्धा खूप आवडतील. तर आणखीन एक बनवून घेते. लहान, मोठे, जसं हवं तसं तुम्ही टिक्की याची बनवून घेऊ शकतात.
हे पहा लगेचच बनतात. हाताला थोडंसं तेल लावायचं म्हणजे हे मिश्रण हाताला चिटकत नाही. आणि आपण पोहे आणि बेसन वापरले ते तर सर्व साहित्य आपल्या घरामध्ये असतंच. जास्त बाकीचं काही साहित्य याला आणावं लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यामध्येच हा मस्त खमंग नाश्ता तयार होतो. तर इथे मी 2 बनवून घेतलेत. आणखीन एक बनवते आणि बाकीचे सुद्धा सेम अशाच बनवून आपण तळून घेऊयात. तर आता इथे मी 3 या टिक्की बनवून घेतलेत म्हणजेच मेथीचे वडे बनवून घेतलेत. आता आपण लगेचच तळून घेऊया. तेल गरम करायला ठेवायचे आणि मिडियम गॅसवरती हे मेथी वडे तळून घ्यायचे आहेत. तर तेल चांगलं गरम करून घेतले आणि गॅसची फ्लेम आता मिडियम केली आहे. मिडियम गॅसवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. म्हणजे ते आतपर्यंत चांगले भाजले जातील आणि खायलासुद्धा छान लागतील. थोड्या थोड्या वेळाने एक साईड चांगली लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आणि मग पलटी करायची. तर एक साईडने थोड्या वेळ आपण हा वडा भाजून घेतला आहे. आता पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान सोनेरी रंगावरती खरपूस होईपर्यंत हा मेथी वडा भाजून घेऊया. आणि बरेच वेळेस मुलं हिरव्या पालेभाज्या खात नाहीत. त्यावेळेस तुम्ही असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून त्यांना देऊ शकतात. पराठे बनवू शकतात मेथीचे, अशी टिक्की किंवा मेथी वडा बनवू शकतात. आणखीन थालीपीठ बनवू शकतात. बरेच असे वेगवेगळे हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. आणि तुम्ही आणखीनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज नवनवीन रेसिपी पाहता येतील. आणि दुसरी साईडसुद्धा छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतली आहे म्हणजेच तळून घेतली. तर अलटी-पलटी करून हा मेथी वडा आपण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतला आहे. तर हे पहा छान याला रंग आला आहे आणि एकदम क्रिस्पी हे वडे झालेत. तर पहिला वडा आपला तळून झालेला आहे. थोडंसं असं जर तुम्हाला वाटलं की कच्चा आहे तर ना असं थोडंसं झाऱ्यावरती घ्यायचं किंवा वड्यावरती तेल सोडून घ्यायचं म्हणजे सर्व बाजूंनी तो सारखा भाजला जातो. किंवा हे पहा असा थोडासा वडा उचलून धरायचा म्हणजे काय होतं की कढईमध्ये जेव्हा आपण वडा टाकतो ना तर खालच्या साईडने व्यवस्थित भाजला जात नाही. झाऱ्यावरती असं थोडा उचलून धरला की मग तो कच्चा आहे तिथे सुद्धा चांगला भाजला जातो. तर सर्व बाजूने हा वडा आपण छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतला आहे. आता काढून घेऊया प्लेटमध्ये. तर पहिला वडा मी तुम्हाला तळून दाखवला आहे. आता आणखीन दुसरासुद्धा वडा सेम अशाच पद्धतीने तळून घेऊया. तर इथे मी एक एक करून वडा हे तळून घेते आहे. हवं तर तुम्ही आणखीन जास्त तेल टाकून 2-3 वडे एकदमसुद्धा तळून घेऊ शकतात. तर दुसरासुद्धा वडा सेम अशाच पद्धतीने क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत छान खरपूस मी भाजून घेतला आहे. हा सुद्धा वडा छान आपण लालसर होईपर्यंत भाजलेला आहे. तर काढून घेऊया आणि खूप जास्त एकदम डार्क होईपर्यंत तळायचे नाही. काय होतं की तळून झाल्यानंतर सुद्धा याचा कलर चेंज होतो. आणखीन ते लालसर दिसतात. त्यामुळे मिडियम गॅसवरती तळताना तळायचे आणि असे खरपूस याला रंग आला की मग हे वडे काढून घ्यायचे. तर इथे मी 2 वडे तळून घेतलेत. आता बाकीचे सुद्धा राहिलेले सेम अशाच पद्धतीने आपण हे वडे तळून घेऊया. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात. तर हे पहा राहिलेले सुद्धा सर्व वडे आपले झटपट तयार झालेले आहेत. दिसतायत ना एकदम भारी. दिसायला जेवढे भन्नाट दिसतात खायलासुद्धा तेवढेच अप्रतिम लागतात. नक्की एकदा करा. तुम्हालासुद्धा खूप खूप आवडतील. तर कशी वाटली तुम्हाला विंटर स्पेशल मेथीवडा रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आज बनवतोय आपण खमंग खुसखुशीत गावरान पद्धतीचे मेथीचे थालीपीठ. एकदम खमंग होतात आणि बनवायला खूप साधी सोपी पद्धत आहे. तुम्हालासुद्धा खूप आवडतील. थंडीमध्ये गरमागरम असा नाश्ता मिळाला तर आणखीन काय पाहिजे. चहासोबत, दह्यासोबत, कोणत्याही चटणीसोबत एन्जॉय करू शकतात. चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला इथे 5 हिरव्या मिरच्या घ्यायचेत आणि 10-12 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे हे जाडसर कुटून घ्यायचे. त्यानंतर 1 वाटी मेथी घेतली. मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आणि देठ जास्त घ्यायचे नाही आहेत मेथीचे. फक्त पानं घ्यायचे. कोवळे देठ असतील थोडेफार चालतील पण जास्त देठ घ्यायचे नाही आहेत. आता आपण पीठ मळायला घेऊयात थालीपीठसाठी. त्यासाठी सगळ्यात अगोदर अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचे.
अर्धी वाटी बेसन पीठ घेऊया. तर बेसन पिठामुळे खमंग खुसखुशीतपणा येतो. आता घेऊया 1 वाटी गव्हाचं पीठ. तर गव्हाच्या पिठामुळे याला छान बाइंडिंग येते. ज्वारीच्या पिठाला एवढा चिकटपणा नसतो, त्यामुळे गव्हाचं पीठ जास्त वापरायचं आहे. आपण मिरची, लसूण आणि जिरे टाकून जे जाडसर वाटण केलेलं ते टाकून घेऊया. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर 1-2 मिरची आणखीन टाकू शकतात. आता याच्यामध्ये आपण ओवा टाकून घेऊया. थालीपीठमध्ये आवर्जून ओवा टाका, खूप छान चव लागते. तर अर्धा चमचा ओवा घेतला आहे, हातावरती चोळून असा क्रश करायचा आणि टाकून घ्यायचा. एकदम भारी स्वाद लागतो. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा लाल मिरची पावडर. जास्त काही याच्यामध्ये आपण मसालेसुद्धा वापरलेले नाहीत, तरीसुद्धा एकदम भारी हे थालीपीठ बनतात. बारीक चिरून घेतलेली सर्व इथे आपण मेथी टाकून घेतली आहे. आता टाकूया 2 चमचे पांढरे तेल. ते सर्व तीळ मी इथे टाकून घेतलेत. आता हे सगळं अगोदर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मेथीमध्ये सुद्धा थोडासा ओलावा असतो, आपण धुवून ठेवलेले असते आणि नंतर कट करतो, तर त्यामुळे अगोदर असंच मिक्स करून घ्यायचे आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून आपण हे पीठ ओलसर थोडंसं भिजवून घ्यायचे. तर थोडं थोडं पाणी टाकूया आणि हे पीठ ओलसर असं भिजवून घेऊया. तर लागेल तसं पाणी टाकायचे आणि याचा एक गोळा तयार करून घेऊया. तर मी थोडं थोडं पाणी टाकून घेते. तर आपल्याला हे पीठ घट्ट नको आहे, जेणेकरून आपण जेव्हा हे थालीपीठ थापून घेणार त्यावेळेस हे व्यवस्थित पसरता यावं, अशा पद्धतीने हे ओलसर ठेवायचे. आणि जास्त याला पीठ आपण गव्हाचं मळतो तसं मळण्याची गरज नाही, फक्त हे व्यवस्थित एकजीव असं मिक्स करून घेतलं तरी होऊन जातं. तर हे पहा, असं हे ओलसर ठेवायचे, खूप घट्ट आपल्याला हे पीठ नको आहे. तर अशा पद्धतीने हे पीठ मी मस्त मळून घेतले. हे पहा, तुम्हाला समजत असेल असं हे ओलसर ठेवायचे. तर आपल्या इथे थालीपीठचं पीठ मळून झालेलं आहे. तुमच्याकडे ज्वारीचं किंवा बेसन पीठ नसेल तर थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. बाजरीचं पीठ टाकलं अतिउत्तम. थंडीमध्ये बाजरी खाल्लेली खूप चांगली असते, तर बाजरीचं पीठ नक्की वापरू शकतात. तर इथे आता आपण थालीपीठ बनवायला घेऊया. तर पोळपाटावरती मी एक रुमाल स्वच्छ ठेवून घेतला आहे. आता तो अगोदर ओलसर करून घेऊया, म्हणजे थालीपीठ चिकटणार नाही आणि तव्यामध्ये व्यवस्थित आपल्याला टाकता येईल. तर मी ते रुमाल थोडा ओला करून घेतले. जेवढे थालीपीठ बनवायचे छोटे मोठं त्यानुसार पीठ घ्यायचे. मी इथे मीडियम साईजमध्ये थालीपीठ बनवून घेते. तर जेवढा आपण भाकरीला गोळा घेतो ना पिठाचा, तेवढं इथे मी हे मिश्रण घेतले. असं गोल करून घेऊया आणि आता पाणी घ्यायचं एका वाटीमध्ये. पाण्याचा हात लावून थोडं थोडं हे असं थालीपीठ सर्व बाजूंनी पसरवून घ्यायचं बोटाच्या मदतीने. हे पहा, असं हाताला चिटकत असेल असं वाटलं तर थोडंसं पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं हात आणि असं हाताने हे पसरवून घ्यायचं. व्यवस्थित ते पसरलं जातं, त्यामुळे पीठ मळताना थोडंसं ओलसर हवं. तर हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ आपण थापून घेतले. हाताला चिकटलं तर पाण्यात हात बुडवायचा आणि हे असं थापून घ्यायचं. आता आपण थालीपीठला 3-4 होल करून घेऊया. जेव्हा आपण हे थालीपीठ भाजवून घेणार त्यावेळेस याच्यामध्ये तेल सोडायचं, म्हणजे आतपर्यंत ते चांगलं खमंग भाजलं जातं. तुम्ही लहान मोठे थालीपीठ बनवले लहान तर 1-2 होल केले तरी चालेल, मोठे असतील तर 3-4 करून घ्यायचे. आता आपण भाजून घेऊया. त्यासाठी तवा चांगला गरम करून घ्यायचा. तवा चांगला गरम झाला की थालीपीठ छान खमंग भाजलं जातं. तर तवा चांगला गरम झाला, याच्यावरती तेल पसरवून घेऊया आणि आता आपण थालीपीठ टाकून घेऊया. तर तुम्हाला 2 हाताने जमत असेल तर 2 हाताने व्यवस्थित टाकू शकतात. मला एका हातानेच टाकता येतं, त्यामुळे मी एका हातानेच इथे थालीपीठ टाकून घेते. तर टाकताना ना रुमालाची काळजी घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने हे थालीपीठ हातावरती घ्यायचं आणि सर्व रुमाल हातामध्ये गोळा करून घ्यायचा जो खाली राहतो तो, आणि अलगद हाताने हा रुमाल काढून घ्यायचा. लगेच निघला जातो, अजिबात त्याला थालीपीठ चिटकून राहत नाही. त्यामुळे रुमाल व्यवस्थित ओलसर करून घ्या आणि नंतर त्याच्यावरती थालीपीठ थापून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगोदर तवा तापवून घ्यायचा, नंतर गॅस कमी करायचा आणि नंतरच थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचं. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली आणि थालीपीठ टाकणार तर रुमाल गॅसच्या फ्लेमला लागला जाईल, त्यामुळे गॅस कमी करून थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्यायचे.
त्यामुळे आठवणीने गॅसची फ्लेम कमी करूनच थालीपीठ तव्यामध्ये टाकून घ्या. साईडने आता थालीपीठला थोडंसं तेल सोडून घेतले आणि होल जे आपण करून घेतले त्यामध्ये सुद्धा तेल सोडले. वरची साईड सगळी सुकली की समजून जायचं की थालीपीठ एक साईडने चांगलं भाजलं गेले आणि भाजताना मिडियम गॅसवरती भाजा, म्हणजे आतपर्यंत चांगलं ते थालीपीठ खमंग भाजलं जातं. अजिबात कच्चं वगैरे राहत नाही आणि खायला अप्रतिम लागतं. तर आता आपण हे थालीपीठ पलटी करून घेतले. आता दुसऱ्या साईडने सुद्धा छान हे खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया मिडियम गॅसवरती. तर पहा मस्त सुगंध येतोय आणि छान एकदम थालीपीठ बनलेले. तर आता आपण पलटी करून घेऊया. हे पहा दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली आहे. तर असंच हे अलटी पलटी करून थोडंसं तेल लावून हे थालीपीठ भाजून घेऊया. जेवढे थालीपीठ तुम्ही चांगले भाजणार तेवढेच खायला खमंग लागणार. तर दोन्ही साईडनी अलटी पलटी करून हे थालीपीठ आपण भाजून घेतले. काढून घेऊया. एकदम भारी झालेले. तर छान याला खरपूस रंग आला आहे. आता आपण हे थालीपीठ काढूयात. हे पहा तुम्हाला जवळून दाखवते. किती भन्नाट रंग आला आहे. दिसायला जेवढं भारी दिसतंय खायलासुद्धा तेवढंच अप्रतिम आहे. तुम्हीसुद्धा नक्की आता थंडीमध्ये हे थालीपीठ बनवू शकतात आणि घरातलं साहित्य लागतं, जास्त काही याला साहित्यसुद्धा लागत नाही. तर आणखीन एक मी तुम्हाला भाजून दाखवते. तर तव्याला सगळ्यात अगोदर तेल लावून घ्यायचे आणि मग थालीपीठ टाकून घ्यायचे. हे पहा जो खालचा रुमाल राहतो ना तो सर्व असा हा रुमाल असा गोळा करून घ्यायचा हातापाशी आणि नंतर थालीपीठ टाकून घ्यायचं. आपल्याला हाताला भाजण्याची सुद्धा भीती राहत नाही आणि व्यवस्थित रुमालसुद्धा काढता येतो. गॅस फक्त कमी करायचा थालीपीठ टाकताना. आता साईडने आपण तेल सोडून घेऊया आणि जे होल करून घेतले त्यामध्ये सुद्धा तेल सोडायचे. मिडियम गॅसवरती हे थालीपीठसुद्धा आपण खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. वरची साईड सर्व सुकली की मग हे थालीपीठ पलटी करून घ्यायचे आणि पलटण्याच्या अगोदर वरच्या साईडला तेल लावायचं, म्हणजे छान याला कलर येतो आणि खरपूस असं भाजलं जातं. तर आता मी हे पलटी करून घेते आणि दुसरी साईडसुद्धा मिडियम गॅसवरती भाजून घेते. तर हे पहा छान याला रंग आला आहे, खरपूस असं भाजून झाले. पलटी करून घेऊया. पहा मिडियम गॅसवर भाजताना चांगलं ते भाजलं जातं, अजिबात कच्चं राहत नाही. तर असंच थोडंसं तेल सोडून हे सुद्धा थालीपीठ अलटी पलटी करून खमंग होईपर्यंत भाजून घेतले. तुम्ही अशाच पद्धतीने कोथिंबीरचे थालीपीठ करू शकतात, पालक टाकून करू शकतात, कांद्याची पात अप्रतिम लागतात. तुम्ही करून तरी पहा. नाश्त्यासाठी अप्रतिम हा नाश्ता होऊन जातो. लहान मुलं तसं तर भाज्या खात नाही, त्यांना असे वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ करून दिले ना दह्यासोबत आवडीने खातील. पहा माझ्या घरात मी काल हे थालीपीठ बनवलेले, सर्वांना खूप आवडले. आणखीन आज बनवायला सांगितले, एवढे हे थालीपीठ सर्वांना आवडलेले. खरंच सांगते एकदम भारी होतात, तुम्ही करून पहा. तर अशा पद्धतीने इथे मी 2 हे थालीपीठ बनवून घेतलेत. एकदम जबरदस्त झाले, तुम्हालासुद्धा नक्की आवडतील. तर हे पहा किती खमंग भाजलेले आहेत. असेच हे भाजून घ्यायचे मिडियम गॅसवरती, म्हणजे खायला खूप छान लागतात. तर झटपट आपले इथे मेथीचे थालीपीठ तयार झालेत. एकदम गावरान पद्धतीने तिखट बनवलेत मी. तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं कमी जास्त करून घेऊ शकतात. आहे की नाही एकदम बनवायला साधी सोपी रेसिपी. दह्यासोबत खाऊ शकतात किंवा लोणच्यासोबत. असेच खाल्ले तरीसुद्धा भन्नाट लागतात. तर कशी वाटली तुम्हाला हे मेथीची थालीपीठ रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहता येतील. आपण भेटूया पुढच्या असंच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आज आपण बनवतोय हिवाळा स्पेशल हिरव्या मटारची पुरी. बनवायला अतिशय साधी सोपी ही रेसिपी आहे. तसं तर बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या मटार पुरी बनवतात, पण मी ते एकदम साध्या सोप्या पद्धतीने जसं मी बनवते तसं दाखवते. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे ताजे फ्रेश मटार पाहिजेत. तर मी इथे 1 वाटी हे ताजे फ्रेश मटार घेतलेत. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया. सर्व मटार मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले. 4 हिरव्या मिरच्या आणि थोडा अद्रकचा तुकडा बारीक कट करून घेतले, ते सुद्धा याच्यामध्ये टाकूया, म्हणजे व्यवस्थित ते बारीक होईल. आता आपण हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊया बारीक. पाण्याची गरज वाटली तर 1-2 चमचे टाकू शकतात, पण पाणी टाकण्याची गरज पडत नाही. लागलंच तर टाका. तर इथे मी पाणी न टाकताच हे एकदम असं जेवढं शक्य होईल तेवढं बारीक करून घेतले, म्हणजे आपल्या पुऱ्या चांगल्या बनतील आणि
आणि पुऱ्या जेव्हा आपण तळणार त्यावेळेस त्यातून हवा जाणार नाही, म्हणजे पुरी फुटणार नाही. तर आता आपण इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतले. आता याच्यामध्ये जे मटारचं मिश्रण आपण बारीक करून घेतले, हिरवी मिरची, अद्रक आणि मटार, ते याच्यामध्ये सर्व टाकून घेऊया. हवं तर तुम्ही जिरेसुद्धा हे सर्व बारीक करतानाच टाकू शकतात. मी जिरे वरून टाकलेत. तर सर्व मिश्रण हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊया. तर याच्यापासून आपण बऱ्याच वेगवेगळ्या रेसिपी बनवू शकतो. तुम्ही असे पराठे बनवू शकतात, चपाती बनवू शकतात, पुऱ्या बनवू शकतात. तुम्हाला जे हवं ते तुम्ही बनवून खाऊ शकतात. आता आपण याच्यामध्ये टाकूया बारीक रवा. तर इथे मी 3 चमचे बारीक रवा घेतला आहे. जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्या. रवा टाकल्यामुळे पुऱ्या चांगल्या खमंग खुसखुशीत राहतात आणि बराच वेळ फुगलेल्या तशाच राहतात. लवकर मऊ होत नाहीत. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि 1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, थोडेसे जिरे टाकलेत. तुम्हाला ओवा आवडत असेल तर ओवासुद्धा थोडा चोळून टाकायचा, खूप छान स्वाद लागतो. 1 चमचा तेल टाकून घेतले आणि भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली. तर माझ्याकडे ओवा नव्हता त्यामुळे मी टाकलेलं नाही आहे. तुमच्याकडे असेल तर ओवासुद्धा थोडासा चोळून टाकायचा, त्याचा स्वाद खूप छान लागतो पुऱ्यांमध्ये. आता हे सर्व हाताने अगोदर मिक्स करायचं आणि नंतर लागेल तसं पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचं. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडं पाणी टाकून तेच मिश्रण थोडंसं शिल्लक होतं मिक्सरच्या भांड्यात, तेच पाणी घेतलं इथे. आता लागेल तसं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया. जसं आपण चपातीचं पीठ मळतो सेम तशाच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे. चपातीला थोडंसं आपण सैलसर मळतो, पण ते एवढं मळायचं नाही, थोडंसं मीडियम मळायचे. आता आपण हे पीठ मळून घेतले. तर तुम्हाला दिसत असेल मी खूप पातळही केलेलं नाही आहे आणि खूप घट्टही ठेवलेलं नाही आहे. आपल्याला सहज ही पुरी लाटता येईल. तर हे पहा, असं हे मीडियम पीठ मळून घेतले. याच्यावरती 1 चमचा तेल टाकूया आणि परत थोडंसं हे पीठ मऊ करून घेऊया. तर आपण याच्यामध्ये रवासुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे थोडंसं तेल लावून मऊ करू आणि 5 मिनटासाठी हे पीठ असंच झाकून ठेवूया, म्हणजे रवासुद्धा चांगला मुरला जाईल आणि पीठसुद्धा मऊ होईल. तरी पहा तेल लावून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवूया. फक्त 5 मिनिट ठेवायचं, खूप जास्त वेळ ठेवण्याची सुद्धा गरज नाही आहे. तर 5 मिनिटानंतर लगेचच आपण याच्या पुऱ्या बनवून घेऊया. तर 5 मिनिटानंतर आपण पीठ काढून घेऊया. तर पोळपाटाला थोडंसं तेल लावून घेतले आणि हे पीठ परत एकदा मी मऊ करून घेते. तर तुम्हाला दिसत असेल किती छान हे पीठ सेट झाले पहा. तर अशा पद्धतीने पीठ मळलं की पुऱ्या अतिशय खमंग खुसखुशीत बनतात आणि खायलासुद्धा खूप स्वादिष्ट लागतात. तर याचे मिडियम आकाराचे मी छोटे छोटे गोळे करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने तुम्हाला हवं तसं पुऱ्या बनवू शकतात. एकदम मोठी चपाती लाटून त्याच्या ग्लासने किंवा डब्याने छोट्या वाटीने तशा पुऱ्या बनवू शकतात किंवा छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी अशी लाटूनसुद्धा घेऊ शकतात. तर मी ते 4 गोळे करून घेतलेत पिठाचे. थोडंसं कोरडं पीठ लावूया आणि आपण आता ही पुरी लाटून घेऊया. तर तुम्हाला मोठ्या लहान जशा आवडतील तशा या पुऱ्या लाटून घ्यायच्यात. खूप पातळही नको, खूप जाडही नको. थोडीशी मिडियमच ही पुरी लाटून घ्यायची, म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात. तर हे पहा, मी इथे खूप लहानसुद्धा बनवलं नाही आहे किंवा खूप मोठंही नाही. मिडियम अशा या पुऱ्या बनवून घेतल्यात आणि तुम्ही याची जाडी पाहू शकतात. थोडीशी अशी थिक ठेवायची आहे. खूप जाड नको किंवा खूप पातळ नको. तर आणखीन एक सेम मी अशाच पद्धतीने ही पुरी लाटून घेतली आहे. तुम्ही हवं तर एकाच वेळेस भरपूर साऱ्या पुऱ्या लाटू शकतात आणि नंतर तळू शकतात. फक्त जेव्हा पुऱ्या ह्या लाटून ठेवणार तेव्हा एकावर एक ठेवायच्या नाही, पसरवून ठेवायच्या, म्हणजे त्या चांगल्या फुगल्या जातात. बरेच वेळेस आपण एकावर एक पुरी ठेवतो, त्यामुळे काय होतं की पुऱ्या चांगल्या फुगत नाहीत. तर तेल मिडियम गॅसवरती गरम करून घेतले. आता आपण पुऱ्या तळून घेऊया. तेल चांगलं तापलेलं आहे. गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि एक एक पुरी तेलामध्ये सोडून घ्यायची. तर तुम्हाला दिसत असेल किती टम्म ही पुरी फुगते पहा. आता आपण पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा छान भाजून घेऊया. आणि आता हिवाळ्यामध्ये खूप सारा हिरवा मटार येतो ताजा फ्रेश. त्यापासून तुम्ही कटलेट असे अनेक वेगवेगळे पदार्थ आहेत तुम्ही बनवू शकतात आणि खूप बनवायला सोपे आहेत. आपल्यासुद्धा चॅनलवरती बरेच अशा वेगवेगळ्या नाश्त्याच्या रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर मस्त इथे टम्म अशी आपली ही पुरी फुगलेली आहे पहा. तर दुसरी साईडसुद्धा छान आपण तळून घेऊया. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी ही पुरी पलटी करून घेतली आहे. तसं तर पुरी ना दोनच साईडने एक एकदा तळून घ्यायची, खूप अलटी-पलटी करायची नाही. त्यामुळे काय होतं की पुऱ्या ना खूप तेलकट होतात. एक साईडने एक वेळेस आणि दुसऱ्या साईडने एक वेळेस असंच तळून घ्यायचं, म्हणजे पुऱ्या चांगल्या तळल्या जातात आणि तेलकटसुद्धा होत नाहीत. तर हे पहा किती छान तळाली गेली आहे. आता आपण काढून घेऊया तेल निथळून आणि रंग पहा
एकदम मस्त असा रंगसुद्धा आला आहे. तरी पुऱ्या आपण आता ताटामध्ये काढून घेऊया. तर दुसरे आणखीन एक मी तळून दाखवते. तेल चांगलं गरम करून घ्यायचे आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची. तेल जर थंड असेल तर पुरी चांगली फुगत नाही आणि खूप कडकडीत पण नको की पुरी करपेल. तर असं आपण तेल चांगलं गरम करून घेतले आणि गॅस मिडियम केला आहे. तर दुसरीसुद्धा मी पुरी टाकून घेतली आहे. थोडंसं साईडने असं हलक्या हाताने दाबून घ्यायचं म्हणजे पुरी सर्व बाजूने चांगली फुगली जाते. तर पलटी करून घेऊया आणि दुसरीसुद्धा पुरी आपली चांगली फुगलेली आहे. आता ही पुरीसुद्धा आपण काढून घेऊया. तर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या सेम आपण अशाच पद्धतीने बनवून घेऊया आणि तळून घेऊयात. तर हे पहा, दिसायलाच एवढ्या भारी दिसत आहेत ना, खायलासुद्धा अतिशय स्वादिष्ट लागतात. तुम्ही करून पहा, तुम्हालासुद्धा खूप या मटारच्या पुऱ्या आवडतील. बरेच जणं हिरवा मटार खात नाहीत, त्यावेळेस तुम्ही असे मटारची पुरी किंवा चपाती, पराठा बनवून खाऊ शकतात. तर मस्त टम्म अशा फुगलेल्या पुऱ्या आपल्या इथे तयार झालेत. तर राहिलेल्यासुद्धा पुऱ्या मी अशाच बनवून घेते. तुम्ही या पुऱ्या नाश्त्यासाठी, जेवणामध्ये किंवा मुलांच्या टिफिनमध्ये केव्हाही बनवू शकतात. अतिशय मस्त खायला लागतात. दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा रायत्यासोबत खाऊ शकतात. तर झटपट आपल्या इथे कमी वेळेत, कमी साहित्यामध्ये मटारची मसाला पुरी तयार झाली आहे की नाही. बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तुम्ही अशा मटारच्या पुरी बनवल्या होत्या का? नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बनवल्या असतील तर कशा पद्धतीने बनवतात तेही सांगा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या असंच भन्नाट रेसिपीमध्ये. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. आपण रोज नवनवीन रेसिपी अपलोड करत असतो. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आणखीन तुम्हाला कोणत्या नवनवीन रेसिपी पाहिजे असतील तर कमेंटमध्ये सांगा. त्यासुद्धा रेसिपी आपण तुमच्यासोबत शेअर करूया. चला तर भेटूया पुढच्या अशाच भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं किंवा मुलांच्या टिफिनमध्ये काय बनवायचं काही समजत नाही आणि सारखं भाजी चपाती त्याच भाज्या बनवून किंवा मुलांना त्याच भाज्या खाऊनसुद्धा कंटाळा येतो. असं वाटतं वेगळं काहीतरी खावं. त्यावेळेस तुम्ही झटपट होणारा असा मूग डाळीचा चिला मुलांना बनवून देऊ शकतात. खूप पौष्टिक, हेल्दी आहे. भरपूर सारे त्याच्यामध्ये आपण भाज्या टाकणार आहोत आणि कमी साहित्यात तयार होते. वेळसुद्धा खूप कमी लागतो. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे मूग डाळ लागणार आहे. तर मी ते 1 वाटी मूग डाळ 2 तास भिजवून घेतली आहे आणि मूग डाळ चांगली भिजली गेली हे पहा. तुमच्याकडे वेळ खूप कमी असेल तर गरम पाण्यामध्ये अर्धा तास भिजवली तरीसुद्धा लगेचच मूग डाळ भिजली जाते. आता मूग डाळमधलं पाणी काढून टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्यात हे मूग डाळ टाकून घेऊया. तर मी अगोदर अर्धी टाकून घेते. सर्वच एकदम फिरणार नाही मिक्सरमध्ये, त्यामुळे नंतर राहिलेले टाकून घेऊया. आता याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या तोडून टाकायचे. तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही ते मिरची कमी जास्त करू शकतात. तर मी ते 4 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. 7-8 लसूणच्या पाकळ्या टाकायचे. यामुळे ना खूप छान चव येते आणि थोडी कोथिंबीर तुम्ही वरून बारीक चिरून टाकली तरी चालेल. लागेल तसं पाणी टाकूया आणि हे मिश्रण बारीक करून घेऊया. तर हे पहा, मी एवढं हे मिश्रण फिरवून घेतले. आता राहिलेले सर्व मूग डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया. तर राहिलेले सर्व मूग डाळ याच्यामध्ये टाकून हे सर्व परत एकदा बारीक करून घेतले. आता एका बाउलमध्ये हे मिश्रण बारीक केलेलं काढून घेऊया. कोथिंबीर टाकल्यामुळे याला छान हिरवा असा रंग आलाय पहा. तर अशा पद्धतीने हे वाटण करून घेतले. अगोदरच एकदम जास्त पाणी टाकायचं नाही. आपण पुढे परत पाणी टाकणारच आहोत. 3 चमचे याच्यामध्ये बेसन पीठ टाकले आणि हा नाश्ता हेल्दी बनवण्यासाठी मी याच्यामध्ये 2 चमचे गव्हाचे पीठ टाकून घेतले. तुम्ही फक्त बेसन पीठ वापरलं तरी चालेल. बारीक चिरून गाजर एक घेतले, अर्धी शिमला मिरची आणि एक कांदा घेतला आहे. तुमच्या आवडीच्या याच्यामध्ये भाज्या टाकू शकतात. बीन्स टाकू शकतात, बीट असं सर्व भाज्या टाकू शकतात. बारीक चिरून घेतलेला एक टोमॅटो टाकून घेतला आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. पाव चमचा जिरे टाकलेत. थोडीशी हळद टाकून घेऊया. पाव चमचा हळद टाकायची आहे. थोडा धना पावडर टाकून घेऊया आणि हे सर्व आता चांगलं मिक्स करून घेऊया.
तर लागेल तसं आपण याच्यामध्ये थोडं पाणी टाकून हे मिश्रण मीडियम असं भिजवून घ्यायचे. खूप घट्टही नको आहे आणि खूप पातळही नको आहे. तर पाणी न टाकता अगोदर हे सर्व असंच मिक्स करायचं, म्हणजे पिठाच्या किंवा बेसनच्या ज्या गुठळ्या झालेल्या असतात त्या मोकळ्या होतात. तर याच्यामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा ॲड केले. तुम्ही फक्त बेसन पीठ टाकलं किंवा थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं तरीसुद्धा चालेल. आता लागेल तसं थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया. तर किती इन्स्टंट हा मूग डाळीचा चिला होतं बनवून पहा तुम्ही. आता हे सर्व एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेऊया. सकाळी टिफिनसाठी भाजी वगैरे नसेल आणि काय बनवायचं तुम्हाला समजत नसेल ना, तर पटकन गरम पाण्यात ही मूग डाळ भिजायला टाकली तर लगेचच हा नाश्ता होऊन जातो. आणखीन थोडंसं मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते आणि परत एकदा हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण भिजवून घेतले हे पहा. तर घट्ट ठेवायचं नाही, पातळच करायचं आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित ते पसरवता येईल. खूप पातळही नको, जेणेकरून आपण जेव्हा तव्यामध्ये पॅनमध्ये हे मिश्रण टाकणार त्यावेळेस व्यवस्थित आपल्याला पसरवायला यायला हवं. असं हे पीठ भिजवून घ्यायचे. आता तवा गरम करून घेऊया आणि त्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचे. तर हे पहा अशी याची थिकनेस ठेवली. आता 2 चमचे हे मिश्रण तव्यामध्ये टाकून हलक्या हाताने पसरवून घेऊया. तर अलगद हाताने हे मिश्रण आपण पसरवून घेतले आणि गोल असा आकार देऊन घ्यायचा आहे. तुम्हाला लहान मोठे जसा चिला बनवायचा आहे तसा तुम्ही बनवू शकतात. तर वरची साईड व्यवस्थित चांगली सुकली की समजून जायचं की खालच्या साईडने व्यवस्थित हा चिला भाजलेला आहे. तर थोड्या वेळ असंच कमी गॅसवरती हे भाजून घ्यायचे. तर हे पहा खालची साईड चांगली भाजली गेली आहे. तर सर्व कढया मोकळ्या करूया. तर छान याला खरपूस असा रंग आलाय पहा. तर पलटण्याच्या अगोदर याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊया, म्हणजे दुसरी साईडसुद्धा चांगली भाजली जाईल. आता आपण हा चिला पलटी करून घेऊया. वाव, पहा किती छान भाजला गेला आहे. तर असंच कमी गॅसवरती किंवा मिडियम गॅसवरती हा चिला भाजून घ्यायचा, म्हणजे व्यवस्थित चांगला खमंग भाजला जातो आणि खायलासुद्धा छान लागतो. गॅस मोठा करायचा नाही, नाहीतर पटकन याला रंग येईल आणि आतमध्ये मिश्रण कच्चं राहील. त्यामुळे मिडियम गॅसवरती हा चिला चांगला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर अलटीपलटी करून हा चिला छान खमंग असा मी भाजून घेतला आहे. तर सर्व बाजूंनी व्यवस्थित हा चिला भाजला गेला आहे. आता आपण काढून घेऊया. तर हे पहा किती छान भाजलेलं आहे. दिसायलाच एवढा भारी दिसतोय, खायलासुद्धा खूप छान लागतो. मुलांना तुम्ही सॉससोबत, दहीसोबत किंवा शेजवान चटणीसोबत देऊ शकतात. अप्रतिम लागतो खाण्यासाठी. तर पहिला इथे आपला चिला बनवून तयार आहे आणि तुमच्याकडे ज्या काही भाज्या असतील त्या टाकायच्या. जास्त काही भाज्या नसतील तर कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची वगैरे टाकून बनवला तरीसुद्धा खूप छान होतो हा चिला. तर अशा पद्धतीने आपण हा पहिला चिला बनवून घेतला आहे आणि छान भाजलेला आहे. तर आणखीन एक मी ते बनवून दाखवते. तर दुसरासुद्धा चिला आपण पॅनमध्ये म्हणजे तव्यामध्ये टाकून घेतला आहे. हा सुद्धा चिला खरपूस होईपर्यंत मिडियम गॅसवरती भाजून घेऊया. तुम्ही याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्यासुद्धा टाकू शकतात बारीक चिरून. मेथी किंवा पालक टाकायची, तसासुद्धा नाश्ता खूप छान लागतो. तर खालची साईड व्यवस्थित भाजली आहे. वरच्या साईडला थोडंसं तेल लावून हा चिला पलटी करून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया. तर हा सुद्धा चिला अलटीपलटी करून आपण खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे. तर तुम्हाला सुद्धा नेहमी नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा असा वेगळा नवीन पदार्थ बनवून पहा. किती झटपट आहे बनवायला, पाहिलं ना, आणि लगेचच बनवून तयार होतो, जास्त वेळसुद्धा लागत नाही. तर झटपट आपल्या इथे मूग डाळीचा चिला बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला सुद्धा रोज नाश्त्यामध्ये किंवा टिफिनमध्ये त्याच भाज्या बनवून कंटाळा आला असेल तर तुम्ही सुद्धा नवनवीन अशा रेसिपी ट्राय करू शकतात. कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या आणि घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.